नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी तुषार आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजची बातमी आहे राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची. लाडकी बहीण योजनेच्या थकीत हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. काय अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. थकीत हप्ते एकत्र मिळणार का? मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रियेमध्ये चूक झाली होती, त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते अडकले होते. ज्या महिलांची ई-के-वाय-सी पडताळणी पूर्ण झाली आहे किंवा दुरुस्ती यशस्वी झाली आहे, त्यांना नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारी तसेच फेब्रुवारी असे 4 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच अंदाजे 6,000 रुपयाची रक्कम महिलांच्या थेट खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता पैसे नेमके कधी येणार? 15 जानेवारीच्या आसपास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही. सध्याच्या माहितीनुसार हा हप्ता 20 फेब्रुवारीनंतर येण्याची शक्यता आहे. जानेवारीचा हप्ता आधी येईल आणि त्यासोबतच थकीत हप्ते दिले जाऊ शकतात. मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी एकत्र देण्यास अजूनही अधिकृत मंजुरी दिलेली नाही. ई-के-वाय-सीमध्ये चूक असेल तर काय कराल? 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन दुरुस्तीसाठी संधी दिलेली आहे. त्याचबरोबर आधार नंबर समाविष्ट नसल्याचा एरर येत असेल तर ई-के-वाय-सी अपूर्ण असू शकते. जवळच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयात जाऊन भेट द्या. यादीत नाव आहे का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यांची ई-के-वाय-सी यशस्वी झाली आहे त्यांचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. अशाच सरकारी योजनांच्या अचूक आणि जलद अपडेट्ससाठी लगेच आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.